भयकथा शुकशुक आवाज की भास, पार्श्वसंगीत मंद, ताण निर्माण करणारा आवाज, रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या गाडीचा शुकशुक प्रतिध्वनी. कथावाचक हळू आवाजात. गावाचं नाव होतं विठ्ठलवाडी. गावाजवळून एक जुना रेल्वे ट्रॅक जायचा, पण गेल्या 10 वर्षांपासून त्या रुळांवरून एकही गाडी गेली नव्हती. तरीही दर रात्री लोकांना शुक 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 असा आवाज ऐकू यायचा. एका रात्री रवी, गावातला एक तरुण, ठरवतो, आज मीच बघतो हा आवाज खरा की भास. तो हातात टॉर्च घेऊन रुळांजवळ बसतो. आकाश काळं, वारा गार. आणि अचानक आवाज सुरू होतो. शुक शुक शुक. रवीच्या टॉर्चचा प्रकाश रुळांवर फिरतो. काहीच नाही. ना गाडी, ना माणूस. फक्त धुकं आणि गार वारा. आवाज वाढतो. शुक शुक शुक. रवी ओरडतो, कोण आहे तिकडे? पण उत्तराऐवजी दूरवर एक दिवा पेटतो, लाल रंगाचा. तो दिवा जसजसा जवळ येतो तसतसा रवीच्या कानात आवाज घुमतो, तिकडे जाऊ नकोस. रवीचं हृदय जोरात धडधडतं. पण तो पाऊल पुढं टाकतो. आणि अचानक त्याच्या समोर एक जुन्या काळातील रेल्वे इंजिन दिसतं. काळं, धुळीने झाकलेलं, पण चालू. कथावाचक कंपित आवाजात. त्या इंजिनाच्या खिडकीतून एक ड्रायव्हर दिसतो, पण चेहरा नाही. फक्त काळी सावली. ती सावली हात वर करून रवीकडे बघते. आणि त्याच क्षणी इंजिन रवीकडे झेपावतं. रवी किंचाळतो, आ. टॉर्च खाली पडतो. आणि सगळं काळं होतं. सकाळी लोकांना रुळांजवळ रवीचा टॉर्च सापडतो, पण रवी नाही. फक्त रुळांवर ताजे पाऊलखून. आणि दूरवरून अजूनही तोच आवाज येतो. शुक शुक शुक. शेवटचा स्क्रीन टेक्स्ट. कधी कधी भास आणि सत्य यांच्यातील फरक. फक्त एक आवाज असतो.